आता आम्ही निघालोय फूड कोर्ट आणि आमचं चित्र बघू शकता तुम्ही. तिथे आम्ही थकलोय चालू बसमध्येच फक्त बसमध्येच फक्त एसी बाकी फक्त एसी नाही. कुलचे पण छान आहेत. कुलचेच आहेत ना छोले कुलचे छान आहे छान आहे सर. A few moments later. सो गाइस आम्ही आता रूम बुक करत आहे. A few moments later. सो गाइस आता आम्ही निघालोय पूलमध्ये बिकॉज मम्मी पप्पा झोपले म्हणून हळू बोलते आणि अजून यांचं आवरायचं आहे. आता मी पप्पांना धडकली जोरात. पप्पा झोपलेत. आय एम रेडी टू मारिंग उडी इन पूल. अरे माझं चप्पल सगळं रूम मेसी प्लीज क्लीन माय रूम. ते धर ना मला जरा हायड्रेटेड राहते. पास 5 minutes later. चला थंडी वाजायला लागलाय. चला लवकर ये पालका. सो आता आमचा प्लॅन होता की लेझर शो बघायला जायचा पण वरून हवा आली भारी वाटलं. पण आम्ही स्विमिंग केले. आम्ही म्हणलं राहू दे जायचं कशाला. स्विमिंग केली एक्सरसाइज केली. नाव इट्स टाईम टू गो ग्लो गार्डन. म्हणजे आता लेझर शो बघण्यापेक्षा 15-20 मिनटाचाच असणार. त्याच्यापेक्षा थोडं स्विमिंग पूलमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि आता मी दिस इज माय प्रायव्हेट बाल्कनी. इथं इथे ही लाईट दिसते का हे तिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी. अँड धिस इज आवर रेस्टॉरंट. तो बघ हाफच दिसतोय. मला नाही दिसत ना. आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये पण अप्लाय करणार होतो पण हेच आवडलं. ते बघ की लाईट. सो गाईज आता आम्ही चेंज करून निघालोय. वडी की माग सगळी जग फिरायला लागल्यांना अजून छोटी याच्यासोबतच स्ट्रगल करतात दरवाजा कसा उघडायचा. आणि आम्ही आता लेझर शो तर बघायला गेलो नाही. पण काय लेझर शो चालू झाला नाही. असं ते फ्रंट साईडने चालू असेल. आणि आता आम्ही निघालोय खाली जरा नाश्ता करतो स्नॅक्सचा. आणि काय कुठं बघायला जाणार आहे आपण मम्मी. गार्डन. हां कुठलं गार्डन. गार्डनचं नाव लाईट गार्डन नाही. लाईट गार्डन नाही. लाईट गार्डन नाही. ग्लो गार्डनला निघालोय काय आम्ही आता. मसाला पनीर, टिक्का पनीर, कढाई पनीर, पालक पनीर, पनीर अंगारा पनीर, कोल्हापूर पनीर बटर मसाला. सो आम्ही आहे ना टीम पार्टी. आमच्या तिघांची टीम आहे आणि ह्या तिघांची टीम आहे. बिकॉज ह्या तिघांचं लय पडतं आमच्या तिघांचं लय पडतात. हे तिघं चायनीज आहेत. सगळ्यांवर पडतं पण हे तिघं आहे ना असं. हे बघा चायनीज वाले लोक आज त्यांना ऑप्शन सापडला नाही. तुम्ही त्यांना खायचं तरी खाऊ दे. मला आवडतं का नाही चायनीज. तुम्हाला जर 2 ऑप्शन दिले कुठलं पण इंडियन पावभाजी छोले भटुरे असं कुठलं पण इंडियन फूड का चायनीज कुठलं तुम्ही चूज करा. मी चायनीज. एक दाल तडका. पनीर मध्ये काय घेणार? पनीर बटर मसाला. तुम्ही त्यांच्या टीम मध्ये गेला. बटर पनीर
स्पायसी त्याला पनीर काजूची जोगोची आवडती ना पनीर सब्जी काजू पनीर मसाला made आवडतो ना by नाही launched by छोटी कुछ भी गाईज यू मच्छर म्हणजे इथं मच्छर इथे इथे अगं, आम्ही मच्छरांचं असं हे करायचं असतं दाखवून घ्यायला विचारू नको थँक्यू सो मच चला गाडीच जायचंय या ना जाऊ चाबी माझ्याकडे रूमची गाडीची विचारली रूमची माझ्याकडे बोलली ना मी बहन डर गई बहन डर गई बहन डर गई सो गाईज आता आमचा स्नॅक टाइम झालेला आहे अँड दिस इज आर हॉटेल आता आम्ही निघालो आहे ग्लो गार्डन विच इज 22 मिनिट्स अवे फ्रॉम आर हॉटेल माझी काय चालू आहे छानच असते बिकॉज हे हॉटेल मीच चूज केलं आहे है ना माझी चॉईस छान असते का नाही काय हे हॉटेल कोणी मग चूज केलंय चूज कुणी केलं नाही आपण बघत 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 नाही आलो ह्या हॉटेलचं लोकेशन मी लावलेलं हा मग ते काय ह्या हॉटेलला पण फोनचं लावलेलं बोला द फनचं लावलेला पण गेलो नाही पण पण फोन ह्याच्यापेक्षा छान आहे नाही फोन बघायचं असल्यावर नसल्यावर आणि असल्यावर काय कर नसल्यावर काय असल्यावर काय कर घालायचा प्रयत्न करत आमच्या आपल्याला इथं पार्किंग आहे तिथं पार्किंग करायची असते गाडी अहो तसंच आहे आणि ना पार्किंग नंतर ना इथं आपल्याला बस भेटणार कुठं पण तुम्हाला जायचं असेल तर बसच इथं यूज करायचे हां फ्रीमध्येच आहेत बस तिकीटमध्ये आणि इथे पार्किंग आहे ती पार्किंगला सकाळी किती रुपये घेतले आपले 50 रुपये आता फुकडच आम्ही आता आम्ही कट केलं आणि आता आम्ही बसमध्ये बसून निघालोय ग्लो गार्डनला मी आहे मला मधला फोन द्या 1.5 लाख रुपये पर्स घेऊ नाही हो घे की आता काय सो आता बस स्टँड ही कशी दिसतीये बस स्टँड तुम्हाला सर्व एक्सक्यूज मी प्लीज सो गाईज आज इथं एक बस स्टॉप आहे तिथं बस येतात बाकी असं कुठं पण नाही येतात तिथं ऑटोज आहेत पिंक कलरचे जे सगळ्या वुमन्स लेडीज चालवतात ते 2 आवर्ससाठी 500 4 आवर्ससाठी 1000 रुपीज असं घेतात फर्स्ट पळा हात करा महाराष्ट्रीयन सो पहिलं कुठे गेलं तर असं म्हणायचं इंडियन्स आता म्हणायचं महाराष्ट्रीयन अरे हा 3 आहेत बस अजून निवांत चालू द्या बस असतात ना चालू हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल बसमध्ये कोण नाही आहे म्हणजे पुढे आले थोडे लोक जे 4 सीट आहेत आणि बॅग सगळे मागच्या आणि आमच्या इथे फोटोशूट झाले आणि हे बघा इथले स्ट्रीट सेम आउट ऑफ इंडिया सारखे आणि रामोजी फिल्मसाठी सिटी सारखं सगळे बस वगैरे खाली का बसले सो सॉरी Oh my god, as always, सगळ्या सिटीला सगळ्या एरियाला त्यांनी लाईटनिंग केलं असते छान ना ते बघ ना ग्रीन लाईट सगळ्या माउंटन्सला ग्रीन लाईट स्टॅच्यू ऑफ युनिटी जे मी तुम्हाला दाखवले बघा ते असं डोंगराच्या मध्ये लिहिले त्याला पण लाईट हो आज जरा ऊन होतं मग त्रास झाला वाव ते नाईटला छान वाटतं मी तर म्हणते नाही हो मी म्हणते की रात्री झोपायचं नाही सगळं स्ट्रीट फिरून घ्यायचं आणि इथं फिरलं तरी चालते बटरफ्लायज आणि हे ते सगळ्या लाईटच्या उद्या असं इकडे हो ती गार्डन दिसलं मला गार्डन दिसलं बघा हे बघा साईडला मला सगळं आत्ता इथनं दिसलं मला नाही मी म्हणू शकते इकडे बटरफ्लायज होते रिअल बघितलंस रिअल आहे नाही स्टॅच्यू डॅम इथं हरिण होतं
वाव आमचं सेम झालं हे सेम जीन्स सेम आम्ही आत्ता इथं अडकणार होतो ट्विन सिस्टर म्हणायचं ना आम्ही आले अँड लाईक आम्ही कुर्ती घालून आले वाव म्हणजे ट्विनिंग करायचं होतं म्हणायचं आणि जे हे हलकं आणि ऊन आहे याचं दमट वातावरण म्हणजे काय माहिती मस्त दिसते चल येतं गेम माझ्यासारखं मस्तच फोटो आलाय माझ्यासारखं म्हणायचंय का तर वा व्हिडिओ बनवू. सो गाईज आम्ही सकाळी जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट बुक करायचं असतं तेव्हाच मग व्हॅली ऑफ फ्लावर्स आत्ता सगळं बंद झालेलं असतं तिकीट काउंटर व्हॅली ऑफ फ्लावर्स ग्लो गार्डन बाकी जे जे फिरणार आहे त्याचं तिकीट बुक करून ठेवायचं होतं आणि आता अरे डॅम बघा इंडिया आय लव माय इंडिया ये मेरा इंडिया मी विजिट केलेला आहे आणि सगळ्यात आमचं काय झालं आम्ही तिकीट आणायचं विसरलेलो येस लास्ट बस आहे गाईज असं म्हणतात आय डोंट नो सो आम्ही लास्ट सीट आहे का नाही बघायला